नमस्कार मित्रांनो, मी आकाश. मी पुण्यामध्ये एका अपार्टमेंटमध्ये राहतो. आमच्या शेजारीच एक आंटी राहते. तिचे मिस्टर कामानिमित्त नेहमी दिल्ली, चेन्नई या ठिकाणी जात असतात. त्यामुळे ती व तिची 8 वर्षांची लहान मुलगी ह्या दोघीच घरी असतात. ती नेहमी मला ऑफिसवरून येता जाता गॅलरीमध्ये दिसत असते. गॅलरीमधून मला नेहमी स्माईल देत. एक दिवस दुपारी मुलगी शाळेला गेल्यावरती ती घरी एकटी असताना तिने मला घरी बोलवले. मी घरी गेल्यानंतर तिने घराचा दरवाजा बंद केला व घरी बोलवल्यानंतर पहिल्यांदा तिने मला चहा दिला व आमच्या गप्पा गोष्टी चालू झाल्या. तिने मला तिचे सर्व बॅकग्राऊंड सांगायला सुरुवात केली. तिचे मिस्टर नेहमी कामानिमित्त बाहेर जात असतात, त्यामुळे ती घरी एकटीच असते. तिच्या बोलण्यामधून मला हळूहळू तिचा एकटेपणा जाणवायला सुरुवात झाली. ती माझ्या एकदम जवळ येऊ लागली होती. माझ्या जवळ येऊन बसली होती. तिची फिगर एकदम मस्त व कडक होती. ती दिसायला पण खूप सुंदर आहे. तिच्या बोलण्यातून मला जाणवू लागले की ती शारीरिक सुखापासून वंचित आहे. ती जशी जशी माझ्या जवळ येऊ लागली तेव्हा मला पण तिला पाहून, तिचं सौंदर्य पाहून कंट्रोल होत नव्हते. अलगदपणे मी तिच्या खांद्यावरती हात टाकला व तिला जवळ ओढले. तिला तिच्या खांद्यावरती हाताने दाबू लागलो. त्यामुळे ती खूप उत्तेजित झाली होती. मी हळूहळू तिला गालावरती किस करायला सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू तिच्या ओठावर किस करायला सुरुवात केली. तिला किस करता करता माझा खूप टाईट होऊन गेला. नंतर मी तिला तिच्या बेडरूममध्ये घेऊन गेलो. हळूच मी तिची अंगावरची साडी बाजूला केली व तिचे बुक्स दाबायला सुरुवात केली. ती खूप उत्तेजित झाली होती. नंतर मी तिचा ब्रा काढला व तिच्या बुक्सला किस करायला सुरुवात केली. ती खूप उत्तेजित झाली होती. काही वेळाने तिचे सर्व कपडे मी काढले. मला तिच्यामध्ये जणू स्वर्गच दिसू लागला होता. आंटी पण खूप रोमॅन्टिक झाली होती. खूप दिवसांपासून तिला शारीरिक सुख भेटले नव्हते. नंतर तिने माझा तोंडात घ्यायला सुरुवात केली. नंतर तिला मी कचाकच करायला सुरुवात केली. आंटीचा स्टॅमिना खूप जबरदस्त होता. मी पूर्ण 3-4 शॉट तिला खपाखप केले. खूप दिवसांपासून तिचा मिस्टरांसोबत रोमांस झाला नव्हता. ती माझ्यासोबत खूप समाधानी होती. तिची मुलगी आता शाळेतून घरी येण्याची वेळ झाली होती. त्यामुळे मी तिच्यासोबत सर्व झाल्यानंतर तिथून निघून गेलो. त्यानंतर ती जेव्हा पण घरी एकटी असते तेव्हा मला ती फोन करून बोलवून घेते व आम्ही दोघे खूप मस्त रोमांस करत असतो. मला पण तिच्यासोबत करायला खूप छान वाटते. ती खूप हॉट आहे. तिची मादक अदा व सौंदर्य पाहून सोसायटीमध्ये अनेक मुले तिच्या प्रेमात पडतात.
ती जेव्हा पण घरी एकटी असते तेव्हा ती मला घरी बोलवून तिचे अधुरे राहिलेले प्रेम माझ्यासोबत ती व्यक्त करते. आमच्यामध्ये आता खूप चांगले बॉन्डिंग झाले आहे. मी पण तिला खूप खुश करतो व तिच्या सर्व शारीरिक इच्छा पूर्ण करतो. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर चॅनलला सबस्क्राईब करा व असे नवनवीन अधुरी प्रेम कहाणी पाहायला विसरू नका. धन्यवाद.